दिल्लीमध्ये जंतर मंतर आंदोलनाच्या वेळी पोलीस कारवाईचे बीडमध्ये पडसाद उमटलेले आहेत। विद्यार्थी आणि पालकांनी लाठीचार्जचा निषेध केलाय आणि नीट पेपर फुटीनंतर एनटीएवरचा विश्वास उडाल्याचीही भावना व्यक्त केली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत बीडमध्ये शैक्षणिक बंदची तयारी सुरू होती असंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। आपण पाहतोय की आता नीट प्रकरणानंतर एनटीए विरोधात संताप व्यक्त केला जातोय। विद्यार्थ्यांनी बीडमध्ये सुद्धा आता इथं आंदोलन केलेलं आहे। दिल्लीमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केलं गेलं। बद्दल तर मी प्रथमतः केंद्र सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेधच व्यक्त करतो की हे भारतीय नागरिक आहेत, भारतातली लोक आहेत, यांनीच निवडून तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते जर त्यांच्या मागण्यासाठी त्यांचं शैक्षणिक भविष्यासाठी जर तुमच्याकडे येऊन काही गाऱ्हाणं करत असतील, काही मागण्या मांडत असतील तर सरकारने ते ऐकून घेतलं पाहिजे, ना की त्यांच्यावरती लाठीचार्ज केला पाहिजे। 2 वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास केल्यानंतर आपला जेव्हा पेपर होतो, पहिला पेपर होतो, पेपर दिल्यानंतर पेपर छान जातो आणि नंतर अचानक बातमी येते की हा पेपर फुटलेला आहे, तर अतिशय मनात भीती निर्माण होते। वाटतं की आता काय होईल, म्हणून मग मी डिप्रेशनमध्ये गेलो। मला काहीही सुचलं नाही आणि माझा NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि नीट या परीक्षेवर विश्वास उरलेला नाही, म्हणून मी दुसरी परीक्षा दिली नाही। माझ्यासोबतचे अजून काही विद्यार्थी आहेत, मित्र आहेत माझे, ज्यांनी सुद्धा ही परीक्षा दिली नाही। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरनं राहुल गांधी यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। सोमवारी पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज जो केला त्याच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली। विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे खरं तर अमानुष आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। या संदर्भात मोदींनी माफी मागितलेली नाही म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे। देखिए, इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है, और ये जो किया जा रहा है, लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, दिस इज कंप्लीटली अन इंडियन। पूरा देश जानता है कि एजुकेशन सिस्टम, टेस्टिंग सिस्टम इज ब्रोकन, इट हैज सीज्ड टू एग्जिस्ट। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरनं आता सदाभाऊ खोत यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केलेली आहे आणि यावेळी बोलताना खोत यांनी वादग्रस्त विधान सुद्धा केलेले आहे। इंडिया आघाडी ही अतिरेक्यांसारखी स्थिती निर्माण करते असं वादग्रस्त विधान सदाभाऊ खोतांनी आता केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये असंही ते म्हणतायत। दरम्यान आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावं असंही खोत म्हणाले। एकूणच सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। नीटच्या परीक्षाची काही संबंध नाही असे लोक सरकार पारदर्शक प्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहेत। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरावण्याचा संबंध नाही। त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले। ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं येऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं, कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे। वा सदाभाऊ, वा सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं।
मंत्री होता, मंत्रिपद गेलं, पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो, त्यांना आतंकवादी म्हणतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं म्हणतो. बाप नाही राहिले तुम्ही सदाभाऊ आता, कारण तुमचा पोरगा तिथे नव्हता आणि दुसऱ्याच्या पुराला लाठाकाठ्या खाऊन त्याचं समर्थन करून जर मंत्रिपद मिळत असेल तर ते तुम्हाला हवं आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमची छीत ओपन करण्याची इच्छा नाही आहे. नवी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली. जंतर मंतर इथं सुरू असलेलं आंदोलन केवळ दिशाभूल आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि तरुणांना भडकवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. या आंदोलनात 2-3 ट्रकभर दगड आणले गेले होते. दगडफेक करण्याच्या उद्देशानं लोक आले होते आणि त्यामागचा हेतू काय होता असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला. दरम्यान सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे असाही आरोप त्यांनी केलाय. दुसरीकडे ट्रकभर दगड आणल्याच्या आरोपावर विद्यार्थी आंदोलक अभिजित दिपके यांना सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. पीजीएम मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कुणी केली, कोण याच्यामागे असामाजिक तत्व आहे हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल. पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं. ये जो भी कल हरकत करी है दिल्ली पुलिस के अधिकारियों ने नरेंद्र मोदी के ऑर्डर पर, बहुत ही शर्मनाक है. ये डेमोक्रेसी में नहीं हो सकता. ये डेमोक्रेसी का लक्षण नहीं, ये तानाशाही है. और इतने सारे पत्थरों के ट्रक कल कहां से आए थे? यहाँ पर दिल्ली पुलिस परिंदे को भी परने मारने दे रही है. यहाँ पर हमारे एक एक बंदे की बैग चेक हो रही है, एक एक बंदे की जेबें चेक हो रही है. बैरिकेड्स पर बैरिकेड पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था. ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहां से आए? दिल्ली पुलिस इसका जवाब दे. दिल्ली पुलिस ने पहले ही पूरी तरीके से प्लानिंग करके ये ऑर्केस्ट्रेट किया है. कल सिविल ड्रेस में भी कुछ लोग जो पुलिस नहीं थे उनके हाथ में भी बैटन दे दी थी, डंडे दे दिए थे. गुंडे भरे थे दिल्ली पुलिस के वर्दी में कल. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरनं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, मात्र हिंसा खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले. दरम्यान आंदोलनाच्या आडून काहींना राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दरम्यान काही हौशे नवशे गौशे सुद्धा अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत असा टोला त्यांनी लगावला. दिल्लीमध्ये नाईलाजास्तव पोलिसांकडून लाठीचार्ज केला गेला. लाठीचार्ज करायला कुणालाही आवडत नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात. कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही. पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता
विनापरवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या.